आपण सामना सुरू करूया. पहिला चेंडू आपण पाहतोय यावेळेस ड्राईव्ह करताय आणि सीमारेषेच्या बाहेर पहिल्या चेंडूवरती दमदार आघात चौकार. बॅकफुटला गेले पंच करताय त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल एकने पुढे जाईल 5 धावा धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात वंश बामणे आणि वरद यांनी केलेली आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा ड्राईव्ह करताय लॉफ्टेड ड्राईव्ह आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर पंचांचा इशारा येतोय चौकार. धावसंख्या आहे 9. पुन्हा ड्राईव्ह करताय बॅक टू द बॉलर. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. गोलंदाज प्रतीक आहेत या पहिल्या षटकामध्ये. धावसंख्या आहे 9. बॅकफुटला गेले फक्त दिशा दिली. पॉइंटला फिल्डर आहेत त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 10 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात दमदार केली आहे. धावसंख्या 10. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट चेंडू झालाय डीप मध्ये त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या आहे 11. गोलंदाज आहे पार्थ. या दुसऱ्या षटकामध्ये पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. नो +1 मिळतील धावा 2. धावसंख्या आहे 13. क्रिकेटसह दैदिप्यमान 16 आपण अनुभवतोय. अरुणोदय मित्रमंडळ आयोजित APL 2026 क्रिकेटसह दैदिप्यमान 16. धावसंख्या आपण पाहू शकाल 14. चांगली सुरुवात वरद आणि वंश बामणेने केली आहे मॅच मध्ये. फुल टॉस क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. लॉंगॉनला टीम मध्ये फिल्डर उपस्थित आहेत त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 15 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा 16 आपण अनुभवतोय. गजर क्रिकेटचा आणि 16 आनंदाचा. पुन्हा एकदा ऑनसाइडला ड्राईव्ह करतायत त्याच्यावरती एक धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झालं असतं कदाचित चित्र वेगळं असतं परंतु क्रिकेटमध्ये जर तर महत्व नाहीये. मिळते एक धाव. धावसंख्या आहे 16. दुसरं हे षटक सुरू आहे. क्या बात लॉक करताय मॅक्सिमम इट्स आउट ऑफ द बार. APL षटकार. वंश बावणेच्या बॅट मधून APL सीझन मध्ये हा पहिला षटकार येतोय. पुन्हा एकदा बॅट स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 23. APL सन 2026 हे पर्व 1-2. धावसंख्या आहे 23. अंतिम चेंडू शिल्लक आहे या षटकातील. 3 षटकांचा सामना आहे. 3 ओव्हरची मॅच. फुल टॉस एलिव्हेशन नाहीये त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24. अंतिम षटक सलामीची जोडी वंश बामणे आणि वरद यांनी आतापर्यंत
24 धावांची पार्टनरशिप बनवली ही बॉलर मिहीर. नो बॉल, फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूवरती फुल टोल. नो +6 देखील धावा 7. ब्रीड आहे आणि पुन्हा एकदा फ्री टोलची षटकार. फुल टॉस आणि हा सलगचा तिसरा षटकार. सलगचा हा तिसरा षटकार वरच्या बॅटमधून. षटकारांची हॅट्रिक. धावसंख्या आहे 43. 43. फुल टॉस आणि पुढे टाळ्या उडवल्या वरसाठी. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्यांचा गजर उडवल्या वरसाठी. 4 चेंडू 4 षटकार लगावे. ड्राईव्ह करतायत. आउटडोरचा फटका एकदम मिडे चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 50 कंप्लीट. 50 धावा. 2 चेंडू शिल्लक. 50 कंप्लीट. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 52. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. 2 चेंडू शिल्लक आहेत. फुल टॉस आणि पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. अब तक 56 ही धावसंख्या आहे. 56. अंतिम बॉल. टार्गेट सेट बॉल. बॅटची गळा आहे त्याच्यावरती टेकडाऊन आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 57 आणि 58 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे. 58 धावांचं टार्गेट किंग्स या संघासमोर असणार आहे. टायटन्स आणि किंग्स या 2 टीम मध्ये हा सामना सुरू आहे आणि पहिल्या इनिंग मध्ये टायटन्सने 57 धावा पहिल्या 3 षटकांमध्ये बनवलेल्या आहेत आणि 58 धावांचं टार्गेट किंग्स या संघासमोर ठेवलेलं आहे. पहिलीच मॅच या ठिकाणी टर्फमध्ये सुरू आहे. APL 2026 पर्व दुसऱ्याचा आगाज झालाय. टायटन्स आणि त्यांच्या विरोधात किंग्स संघ नक्की नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने करून घेतला होता. आमंत्रित केलं गेलं होतं टायटन्स संघाला प्रथमतः फलंदाजीसाठी आणि आमंत्रण स्वीकारलंय. त्याच्यावरती 57 धावा धावसंख्या फलकावरती लगावल्यात आणि आता 58 धावांचं लक्ष्य असेल टीम अरुणोदय कट्टा किंग्स या संघासमोर. नक्कीच त्यांच्याकडे पाहिलं गेलं तर थोडी तोड फलंदाज नक्कीच असतील. त्यामुळे हा कुठेतरी निर्णय पहिल्याच सामन्यामध्ये घेण्यात आला होता. पण तो आता थोडंसं रिलॅक्स असतील. टायटन संघाचे गोलंदाज मोठ्या धावा धावसंख्या फलकावरती लागले आहेत. पाहिलं गेलं तर एकोणीस धावांच्या सरासरीने धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. थोडंसं डिफिकल्ट राहील. सुरुवातीपासूनच मोठे फटके नक्कीच लगावे लागतील. स्कोरबोर्डचं प्रेशर त्यांच्यावरती असेल आणि ते प्रेशर कशा प्रकारे हँडल करतील टीम किंग्स संघाचे फलंदाज ते देखील पाहण्याचं मजेशीर असेल. सेकंड इनिंगला थोड्याच वेळात सुरुवात होईल. आज आपण YouTube लाईव्ह प्रक्षेपण गेम शॉट आणि मी राज सोनकर माझ्यासोबत जोडले गेलेले समालोचक. पहिल्या सीरीजमध्ये आपण त्यांचा आवाज ऐकला सर रोशन संते त्यांचं देखील भांडून नगरीमध्ये स्वागत आहे. स्ट्रायकिंगला बॅट्समन आपण पाहू शकाल ऋग्वेद आणि पार्थ ही जोडी आहे आणि पहिल्या चेंडूवर त्या षटकार येतोय. टार्गेट या मॅच मध्ये 58 धावांचा आहे. 58 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले आणि
पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक खेळले होते. लॉंग ऑफला फिल्डर आहेत, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. 19.33च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवावी लागतील हा सामना जिंकण्यासाठी. त्या अनुषंगाने सुरुवात करावी लागेल. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल. बॅक टू द बॉलर खेळले होते. फॉलो मध्ये हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न, धावांची संधी आहे परंतु सुरक्षित पॉपिंग ग्रीन मध्ये पोहोचले. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. डॉट बॉल. पुन्हा एकदा ड्राईव्ह करताय. क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग लॉंग ऑनला. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 8 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. धावसंख्या आहे 8. स्ट्रायकिंगला बॅट्समन ऋग्वेद आहे. पुन्हा एकदा बॅकफुलला गेले. बॅकफुलला जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत ऋग्वेद. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर लगावला होता. पार्थ आणि ऋग्वेद ही जोडी आहे. धावसंख्या 9. थोडीशी संत आणि सावध सुरुवात, कारण की 58 धावा बनवायच्या आहेत त्या मॅच मध्ये आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 10. बनवायच्या धावा या मॅच मध्ये 58. 12 चेंडू शिल्लक, 48 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. 24.00च्या सरासरीने धावा बनवावे लागतील. याचाच अर्थ प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 3 ते 4 मोठे फटके मारावेच लागतील. गोलंदाजी मार्कमध्ये दुसऱ्या षटकामध्ये हर्ष आहे. पहिला चेंडू आला होता नो बॉल, त्याचा फायदा घेऊ शकला नाही. फ्रीज सेशन येतोय. धावसंख्या धावफलकावरती आहे 11. 47 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखना फटका, सीमारेषेच्या बाहेर. APL चौकार. धावसंख्या आहे 15. सुरुवात खूप चांगली झालेली आहे. पुन्हा एकदा अपिश खेळण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, ऑफ साइडला खेळतात. लॉंग ऑफला नक्कीच क्लिअर केलेला आहे. सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती. 38 धावांची अजूनही गरज आहे. ड्राईव्ह करताय, स्ट्रेट ड्राईव्ह आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत. लॉंग ऑनला हा चेंडू फील्ड होत आहे. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 21. सिंगलने काही फरक पडणार नाहीये या मॅच मध्ये. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागेल. मॅचची आपलीकडे आहे. धाव घेण्याचा प्रयत्न आणि नॉट आउट. एकदम मोठ्या चेंडूवरती धावसंख्या 22. अजूनही 36 धावांची गरज आहे. 7 चेंडू शिल्लक. 1 चेंडू शिल्लक आहे या षटकाने. एकंदरीत या इनिंग मध्ये 7 चेंडू शिल्लक आणि शेवटच्या बॉलवरती मिळते एक धाव. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 23. अंतिम षटकामध्ये 35 धाव बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहे 6. बॉल 35 ची गरज या मॅच मध्ये. 6 चेंडू 35. त्याने बॅटिंग खूप चांगली केली होती. सलग 4 षटकार लगावले होते. त्यामुळे अंतिम षटकामध्ये तब्बल 33 धाव बनवल्या. त्याच कामी आल्या या सेकंड इनिंग मध्ये, कारण की अंतिम षटकामध्ये 35 धाव बनवायच्या होत्या. पहिल्या चेंडूवरती मिळते एक सिंगल. आता मात्र 5 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. नो बॉलचा इशारा येतोय. नो +1. मिळतील धावा 2. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. 5 चेंडू शिल्लक आहेत. 32 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. फुल टॉस ड्राईव्ह करतायत. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. आता मात्र फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे, कारण की 4 चेंडू शिल्लक. बनवायच्या धावा 31 या मॅच मध्ये.
जरी 4 चेंडू 4 षटकार आले तरी देखील सामना जिंकू शकत नाहीये. वाईट बॉलचा इशारा येतोय. 4 चेंडू 30 ची गरज. 4 बॉल 30. बिगिट करण्याचा प्रयत्न लॉक करताय परंतु एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 29. अजून 29 धाव बनवायचे आहेत. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या आहे 30. 28 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. एकतर्फी सामना सुरू आहे. खूप मोठा विजय मिळवलेला आहे टायटन्सने या पहिल्याच मॅच मध्ये. नो बॉल. या चुका टाळाव्या लागतील. जर नो बॉल आले तर नक्कीच या मॅच मध्ये वापसी करण्याचा प्रयत्न किंग्स या संघाचा असणार आहे. नो +1. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. फुल टॉस. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळत आहे. त्याच्यावरती मिळते एक धाव. पुन्हा एकदा नो बॉल. झेल पकडलेला आहे परंतु नो बॉल आहे त्यामुळे फलंदाज बाद होऊ शकत नाहीये. नो +1. मिळतील धावा 2. फ्री हिट आहे. पुन्हा एकदा लॉक करण्याचा प्रयत्न आणि सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे टायटन्सने. तब्बल 21 धावांनी हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन टायटन्स या संघाचं. हार्ड लक किंग्स.